अनेक दिवसांपासून मराठा आंदोलनासाठी त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेतला होता. भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना अधिकृत उमेदवारी माघारी घ्यावी लागली आहे. काय सांगाल या संदर्भात? त्याचे कारण बघावे लागते. मला आत्ताच करण भाऊच्या माध्यमातून ते भाषणातूनच कळालं, आधी मलाही माहीत नव्हतं. आपल्याला त्याचे कारणं पूर्ण घ्यावं लागतील आणि त्यांच्यावर अन्याय जर झाला असेल तर हे मात्र मग योग्य नाही. परंतु त्याच्यावरती पूर्ण बघायच्या अगोदर मी स्टेटमेंट देणं योग्य नाही. मी बघतो कशामुळं झालंय, काय घडलंय. त्यांचे जुने काही व्हिडिओ समोर आणलेले होते. त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काही भाष्य केलेलं असेल, या संदर्भात काही त्यांनी व्हिडिओ त्या मागच्या काळामधले जे होते ते समोर आणल्यानंतर हा संपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. आपण आता हे तुमच्या माध्यमातून करण भाऊच्या माध्यमातून ज्यावेळेस मी बघतो की अन्याय झाला आहे आणि जुने व्हिडिओचा जर हे संबंध आत्ता जोडत असतील तर हे 100% मग चुकीचं आहे. जर असं असेल तर जुने व्हिडिओ म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना त्या पद्धतीचं बोलावंच लागतं तरच न्याय मिळतो. नसता न्याय मिळत नाही ना, न्याय मिळतच नाही ना. आणि ते जर तुम्ही आत्ता काढणार असलात तर बाकीच्यांचे पण येत, मग ते बाकीच्यांचे पण. आता मी काय, मला एकदा बघू दे, मग त्याच्यावरती जोड पितो मी. नंतर मी आणखी प्रत्यक्ष ते बघितलं नाही.